तर मित्रांनो आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की उन्हाळ्याचा सीझन आहे तो स्टार्ट झाला आणि ह्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला सुद्धा तुमच्या एका फोटोच्या मदतीतून फक्त एक मी तुम्हाला प्रॉम्प्ट देणार आहे, त्या प्रॉम्प्ट जर तुम्ही त्या फोटोसहित जर अपलोड केला तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीतून तुमचे फोटो म्हणजे वेगवेगळ्या अँगल्समध्ये तुमचे फोटोज आहेत ते रेडी होणार आहेत आणि तुम्ही एकाच प्रॉम्प्टच्या मदतीतून अनलिमिटेड फोटोज आहेत ते क्रिएट करू शकता। बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या ह्या प्रॉम्प्टच्या मदतीतून तुम्ही ते करू शकता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे का आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही कुठे स्विमिंग पूलमध्ये गेला असेल किंवा कुठे जर गेला तर अशा प्रकारे तुम्ही फोटोशूट करता, पण असं आता करण्याची काही सुद्धा गरज नाही, कारण की तुम्ही तुमच्या साध्यातल्या साध्या मोबाईलमधून अशा प्रकारचे फोटोज आहेत ते तुम्ही जनरेट करू शकता आणि तुमच्या इंस्टाग्राम स्टोरी किंवा फेसबुकच्या स्टोरी किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटस सुद्धा इथे ठेवू शकता। हे कसं बनवायचे संपूर्ण काय प्रोसेस सांगतो, पण त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते मी इथून पुढे रेग्युलर आहे ते अपलोड करत राहणार आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जसं की मी गॅलरी जर इथून ओपन केल्यानंतर जसं की आता बघू शकता अशा प्रकारे मी फोटोज आहेत ते एडिट केलेले आहेत आणि कोणी सुद्धा तुम्हाला म्हणणार नाही की फोटोज आहेत ते तुम्ही एडिट केलेले आहेत, कारण की फोटोज जे की तुमचा फेस सुद्धा आहे तो 100% मॅच होणार आहे आणि तुम्ही एकाच प्रॉम्प्टच्या मदतीतून आणि एकाच फोटोच्या मदतीतून वेगवेगळे फोटोज आहेत ते अशा प्रकारे आहेत ते बनवू शकता। आता हे फोटोज बनवायचे कसे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे। जसं की आता तुमच्या स्क्रीनवर फोटोज तुम्हाला दिसत आहे आणि चेहरा बघू शकता सेम टू सेम राहिलेला सुद्धा आहे। यासाठी सगळ्यात पहिले तर आज आपण काय करणार, आतापर्यंत आपण ॲपचा यूज करत होतो गुगल जेमिनी, तर आता वेबसाईटच्या मदतीतून फोटो कसा बनतोय ते तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। लास्टला तुम्हाला हा प्रॉम्प्ट कुठे भेटणार हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर इथे काय करायचं, सर्च बार मध्ये जायचा आणि येथे तुम्हाला गुगल जेमिनी सर्च करून घ्यायचा। ओके, ज्यावेळेस तुम्ही गुगल जेमिनी सर्च करणार त्यानंतर पहिली वेबसाईट आहे ती तुमच्यामुळे अशा प्रकारे येणार आहे, जी की गुगल जेमिनीची वेबसाईट आहे अशी आलेली आहे। त्यानंतर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ते ओपन होणार आहे। एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस पहिली वेबसाईट तुम्ही लॉग इन करणार आहात त्यावेळेस काय वेळ तुम्हाला जीमेल आयडी विचारलं जाईल, त्यावेळेस तुम्ही जीमेल आयडी आहे ती तिथे टाकून आहे ती संपूर्ण प्रोसेस आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची, लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस येणार आहे। त्यानंतर तिथे प्लस बटनवर क्लिक करायचं आहे, तीच प्रोसेस आहे। त्यानंतर येथे तुम्हाला फक्त वेगळे जे की असतील थोड्याशा गोष्टी बघायला भेटणार, जसं की कॅमेरा, अपलोड फाईल्स, अशा प्रकारचे फोटोज। तर इथून काय घ्यायचं, अपलोड फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ते मीडिया किंवा कॅमेरा किंवा कोणतीही गोष्ट आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता। जसं की आता मी मीडिया सिलेक्ट करतो, सिलेक्ट केलं तिथे थ्री लाईनवर क्लिक करून इथून जी की गॅलरीचा ऑप्शन बघायला भेटतो, जसं की बघू शकता इथे गॅलरी, यावर क्लिक करून जो की फोटो असेल तो तुम्हाला फोटो आहे तो माझा इथून मी ॲड करून घेतो। जो कोणताही माझा फोटो असेल तो अशा प्रकारे इथून जी की असेल तो फोटो मी इथून सिलेक्ट करतो। फोटो इम्पॉर्टंट आहे, फोटो सिलेक्ट करताना व्यवस्थित फोटो सिलेक्ट करायचा आहे। जसं की आता मी हा फोटो आहे तो इथून ॲड करून घेतो, डनवर क्लिक करतो। ओके, जो की फोटो आहे तो त्याच पद्धतीतून आहे तो ॲड झालेला आहे। त्यानंतर काय करायचं, पूर्ण फोटो आहे तो लोड होऊन द्यायचा। त्यानंतर अस्क जेमिनीवर ते क्लिक करायचा आणि हा प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करा। पेस्ट केल्यानंतर इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सेंड बटनवर क्लिक करता काही वेळी ते सेंडच होत नाही, हा प्रॉब्लेम वेबसाईटचा आहे। पण आता बघूया, आता जी काय सेंड बटनवर मी इथे क्लिक केलेलं आहे, आता बघू शकता सेंड झालेलं आहे। तर काही कंडिशनमध्ये काय होतं की वेबसाईट आहे ते जास्त लॅग करते, वेबसाईटला भरपूर प्रॉब्लेम सुद्धा आहे तो येतो, याच्यामुळे मी ॲप यूज करत आहे। आता बघूया आपला फोटो आहे तो कशा प्रकारे आहे तो रेडी होत आहे आणि तुम्हाला एक दोन फोटो सुद्धा इथे मी बनवून दाखवणार आहे। आता बघू शकता थोडासा फोटो जी काय आहे तो लोडिंग घेत आहे, क्रिएट युअर इमेज म्हणजे आपला इमेज आहे तो रेडी होत आहे। वेबसाईट आणि ॲपमध्ये काही सुद्धा फरक नाही, फक्त वेबसाईटमध्ये भरपूर तुम्हाला फीचर्स बघायला भेटणार आहेत, म्हणजे की वेबसाईटच्या मदतीतून तुम्ही कोणाचे वाढदिवसाचे सॉन्ग सुद्धा इथे बनवू शकता, पण ॲपमध्ये अजून तरी तो ऑप्शन आलेला नाही। आता सध्या जर तुम्ही अपडेट केला तर तुम्हाला भेटू शकतो, पण अजून तरी मला तो भेटलेला नाही। ओके, तर आता बघूया आपला इमेज आहे तो अशा प्रकारे तो रेडी होत आहे। तर बघू शकता आता काय झालं आहे की आपला इमेज आहे तो पूर्णपणे ते आपला जशा प्रकारे ड्रेस होता तशा प्रकारे जी की आहे या वेबसाईटने इमेज आहे तो जनरेट केलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। ओके, याला इथून मी डाउनलोड सुद्धा इथे करून घेतो। आता बघूया आपला फोटो जी की आता काय करूया, इथून जी की असेल याच्यावर प्रेस करतो, इथे एडिट बटन तुम्हाला इथे बघायला भेटेल। ओके, इथून एडिट बटन बघायला भेटेल। तर इथून आपण काय करू शकता, कलर चेंज करू शकता तुमच्या ड्रेसचा, जसं की आता इथे तुम्हाला बघू शकता ड्रेसचा इथे जी की दिसत असेल, तर आता तुम्ही इथून काय करा, इथे बघू शकता कलर चेंज इन ड्रेस। ओके, अशा प्रकारे अपग्रेड करून घ्यायचा। ओके, आता आपण काय केलं, कलर चेंज केला ड्रेसचा। तर आता बघूया आता कशा प्रकारे आपला फोटो आहे तो रेडी होतो आणि ॲपवर जर तुम्ही टाकला तर ॲपचा सुद्धा तुम्ही रिझल्ट बघू शकता किती आणि वेबसाईटमध्ये किती फरक पडतो हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे।
कारण की ॲपसुद्धा तुम्हाला इथे एकदम जबरदस्त फोटो बनवून देते. याच्यामुळे ॲप यूज करायचे आहे. वेबसाईटवर जास्त लोड घेते, वेबसाईट जास्त लॅग करते, याच्यामुळे वेबसाईटला जास्त प्रॉब्लेम येतो. ओके, आता बघूया आपला फोटो आहे तो कशा प्रकारे आहे तो रेडी होत आहे. बघू शकता अजून पण आपण ड्रेस चेंज केला तरी सुद्धा इथे वेबसाईटने काय केलं, आपला चेहरा आहे तो थोडासा चेंज केलेला आहे. ओके, अशा प्रकारे आता मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट इथून ॲप ओपन करून घेतो. जसं की आता इथे ॲप आहे बघू, जेमिनी ॲप मी ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर इथे प्लस बटनवर क्लिक करतो, गॅलरीमध्ये जातो. ओके, गॅलरीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर इथून अल्बममधून माझा फोटो असेल तो मी इथून अशा प्रकारे तो सिलेक्ट करून घेतो. जसं की माझा कोणताही फोटो असेल तो इथून रँडमली जो की फोटो मी यूज करणार आहे तो अशा प्रकारे तो ॲड करून घेतो. ओके, आणि त्यानंतर जो प्रॉम्प्ट आहे तो अशा प्रकारे तो पेस्ट करतो आणि त्यानंतर बघू शकता आता मी इथून सेंड करतो. आता बघूया जी की आता आपण वेबसाईटसुद्धा यूज केले ना, आता ॲप दोन्हीचा डिफरन्स तुम्हाला मी सांगणार आहे. आता बघूया कसा फोटो आहे तो रेडी होत आहे. तर थोडंसं लोडिंग घेतं. आता बघूया फायनल आपला फोटो आहे, थोडंसं लोडिंग घेतं आणि वेबसाईटवर लगेच फोटो आहे तो तुमचा जनरेट होतो. तर आता बघूया जी की आता इमेज आपला कशा प्रकारे तो रेडी होत आहे. तर आता आपण थोडंसं जी काही लोडिंग घेत आहे कारण की वेळ घेते 5 ते 10 मिनिटात. त्यानंतर तुमचा फोटो आहे तो अशा प्रकारे तो रेडी होणार आहे. आता बघू शकता आपला फोटो बघू शकता, ड्रेस बघू शकता पूर्णपणे तो कलर चेंज झालेला आहे. यात अजून तुम्ही गोष्टी आहेत त्या चेंज करू शकता. याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही ड्रेस चेंज करू शकता. म्हणजे ॲप जी काही असेल तो तुम्हाला जबरदस्त असे फोटोज बनवून देत आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटोज बनवू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही ॲप यूज करत होता का वेबसाईट यूज करता हे कमेंट्समध्ये सांगा, अजिबात विसरू नका. आणि आता हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला भेटतील कुठं, याच्यासाठी फक्त आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी काही आहे ते प्रॉम्प्टची लिंक भेटेल, त्यावर क्लिक करा आणि प्रॉम्प्ट्स आहे ते एकदम फ्रीमध्ये ते डाउनलोड करून घ्या. एकच प्रॉम्प्ट्स आहे त्याच्यामध्ये तिथून तुम्ही ते वेगवेगळे फोटो बनवू शकता. म्हणजे की फक्त तुम्हाला काय करायचं, या एडिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फक्त सेंड करा. काही गोष्टी चेंज करायच्या असतील तर चेंज करू शकता. म्हणजे एकच प्रॉम्प्ट आहे, याच्यामध्ये तिथून तुम्ही अनलिमिटेड फोटोज आहेत ते वेगवेगळे बनवू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपच्या स्टोरला किंवा इंस्टाग्रामच्या किंवा फेसबुकच्या किंवा व्हॉट्सअप स्टेटसला ते ठेवू शकता. आता बघू शकता आता जो की पहिला फोटो कशा प्रकारे होता ना, आत्ता तुम्हाला मी दाखवत आहे. जसं की आता क्रिएट इमेज होत आहे. म्हणजे आपला जो की इमेज आहे तो आता प्रोसेसिंगमध्ये आहे. बघू शकता क्रिएट युअर इमेज. तर आता बघूया की लास्ट आपला कशा प्रकारे फोटो आहे तो रेडी होत आहे. बघू शकता आता बघू शकता फोटोमध्ये चेंज झालेला आहे. पण यात जर तुम्हाला ड्रेसचा कलर चेंज करायचा असेल तर एकच गोष्ट याच्यावर प्रेस करा आणि इथून तुम्ही बोलू शकता. जसं की आता बघू शकता याच्यावर प्रेस करा आणि इथून सांगा की ड्रेसचा कलर आहे तो चेंज करू शकता. इतकं सोपं आहे. याच्यामुळे तुम्ही अनलिमिटेड प्रॉम्प्ट्स यूज करून सुद्धा इथे फोटोज बनवू शकता. पण मी एकच प्रॉम्प्ट दिला आहे, याच्या मदतीतून तुम्ही वेगवेगळे फोटोज आहेत ते यूज करू शकता. त्यात तुम्हाला काही गोष्टी ॲड करायच्या ते ॲड करू शकता. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.